मऊ दाणेदार चविष्ट अशी बेसनची बर्फी। ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा माती चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। दिवाळी जवळ आलेली आहे। दिवाळीमध्ये चकल्या, चिवडा, लाडू, करंजी आपण नेहमीच करत असतो। आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे बेसनची बर्फी। अगदी झटपट होते, चविष्ट होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही बेसनची बर्फी करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते पहिले पाहूया। मी 2 वाट्या बेसन घेतलेला आहे। बेसन लाडवाचा बेसन किंवा साधा नॉर्मल बेसन कोणताही तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर ज्या वाटीने मी बेसन मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तसेच मी 2 चमचे रवा घेतलेला आहे। रवा भाजलेला किंवा साधा कोणताही चालेल। जाड रवा, बारीक रवा कोणताही घेतला तरी चालेल। त्याचबरोबर मी 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडरमुळे या बर्फीला खूप छान चव येते। तसेच आपल्याला थोडासा केसर लागणार आहे। ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतलेले आहेत। 1 छोटा चमचा एवढी वेलची पूड घेतलेली आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे। तर मी पाव किलो तूप घेतलेला आहे। आपण जितकं लागेल तितकंच वापरणार आहोत। तूप हे शक्यतो साजूक तूपच वापरायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपण परातीमध्ये जे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे ते घेऊया। त्यामध्ये आपण 2 चमचे रवा घेतला आहे तो घालूया। त्याचबरोबर मी 4 चमचे साजूक तूप घालणार आहे। 2 वाटीला 4 चमचे, ह्यापेक्षा जास्त घालू नका। तर छोटे जे आपले नॉर्मल चमचे असतात ते 4 चमचे आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आता आपण हे जे तूप घेतलेलं आहे हे आपण ह्या पिठाला व्यवस्थितपणे चोळून घेऊया। पिठामध्ये आपण जे तूप घातलेलं आहे ते साधं म्हणजे रूम टेम्परेचरचं असावं। तर हे बघा, मी व्यवस्थितपणे सगळ्या पिठाला 1 मिनिटभर मी तूप चोळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याचं मुठी होत आहे, म्हणजे हे तूप व्यवस्थित झालेलं आहे। जर तुमची मुठी होत नसेल तर तुम्ही एखाद चमचा तूप वाढवू शकता। आता आपण हे तूप थोडं थोडं साधं पाणी घालून मळून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे जास्त व्हायला नको। तर हे बघा, अगदी घट्टसर असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। रवा आहे त्यामुळे ते लगेच घट्ट होत जाणार। त्यामुळे आता वेळ न घालवता लगेच आपण ह्याचे 3 भाग करून घेऊया। आणि आता एक पेढा हातावरती व्यवस्थितपणे असा गोल करून घेऊया आणि आपण भाकरी जशी वाढवतो तशी थोडंसं आपण हे वाढवून घेऊया। लाटायचं वगैरे काहीच गरज नाहीये। थोडीशी जाडसर अशी पुरी आपण ही बनवून घेणार आहोत। साधारण सारखी जाडी सगळीकडे होईल अशा पद्धतीने ही वाढवायची आहे। आणि हे बघा, अशा पद्धतीने मी जाड पुरी थापलेली आहे। आता आपण कात्रीच्या सहाय्याने याचे 2 भाग करून घेऊया। अगदी झटपट होते, जरा सुद्धा वेळ लागत नाही। त्यानंतर आपण पातळ पातळ त्याचे असे तुकडे करून घेऊया। खूप जाड नाही करायचे, असे गाठ्यासारखे। आता ह्याच पद्धतीने मी हे सगळे गाठे करून घेते। तर हे बघा, आता मी सगळे गाठे असे करून घेतलेले आहेत पिठाचे। आणि आता आपण हे तुपामध्ये सोनेरी रंगावरती छान तळून घेणार आहोत सगळ्या बाजूने। तर इकडे मी पॅन मध्ये साजूक तूप तापत ठेवलेलं आहे। आपल्याला मध्यम गरम करायचं आहे। तर तूप गरम होते तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया। तर इकडे मी पाकासाठी भांडं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घेणार आहे। ज्या वाटीने आपण रवा साखर घेतली आहे त्याच वाटीने मी पाणी घेते। 1 वाटी पाणी
आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालूया। थोडासा मी केसर घालणार आहे, म्हणजे छान रंग येईल आपल्या बर्फीला। पाकामध्येच घालायचं आहे। साखर पाण्यामध्ये चांगली विरघळून घेऊया। आपल्याला ह्याचा 1 तारी पाक करायचा आहे, म्हणजे मध जितकी चिकट असते ना तितका हा आपल्याला घट्ट पाक करायचा आहे। आता एका बाजूला आपलं तेल सुद्धा मध्यम गरम झालेलं आहे। मी गॅस कमी केलेला आहे। आता आपल्याला स्लो गॅसवरतीच गाठे तळून घ्यायचे आहेत। एका बाजूने छान होऊन देऊया। आता 1 मिनिटभर झालेला आहे, आपण हे फिरवून घेऊया। सगळ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आपण स्लो टू मीडियम गॅसवरती हे तळून घेणार आहोत। एका बाजूला आपण पाक सुद्धा बघत राहायचं आहे। खूप घट्ट नाही झाला पाहिजे। आपल्याला मध जसं जाड असतं ना तितकंच आपल्याला घट्ट करायचं आहे। तर हे बघा, आता अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता बाकीचे सगळे गाठे सुद्धा त्याच पद्धतीने तळून घेऊया। एका बाजूला आपण पाक सुद्धा चेक करूया, घट्ट झालाय का। थोडासा होत आलेला आहे, अजून 1-2 मिनिटं आपण ठेवूया। तर हे बघा, गुलाबी रंगावरती मी सगळे गाठे तळून घेतलेले आहेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत। तर हे थोडेसे थंड होऊन देऊया। एका बाजूला आपला पाक सुद्धा छान घट्ट तयार झालेला आहे, आपण चेक करूया। हे बघा, अगदी छान जाड झालेला आहे। मध जसं असतं ना तसा चिकट झाला पाहिजे। एक तार तयार होते, एवढाच आपल्याला घट्ट करायचा आहे। केशरमुळे खूप छान पिवळा रंग सुद्धा आलेला आहे। तुमच्याकडे जर केशर नसेल तर तुम्ही थोडासा पिवळा रंग किंवा मग थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा घालू शकता। आता आपण सोनेरी रंगावरती जे गाठे तळून घेतलेत हे थोडेसे थंड झालेत। आता आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। हे बघा, हाताने सहज मोडतात। अशा पद्धतीने तुम्ही छोटे तुकडे करून घेऊ शकता, किंवा मग आपल्याकडे बत्ता असेल तर ह्याच्याने तुम्ही ठोकून सुद्धा ते बारीक करू शकता। तर मी आता हे बारीक करून घेते। तर हे बघा, मी आता बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे, याची पावडर करून घेणार आहे। जशी आपण चुरमे लाडूची करतो तशीच बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे बघा, अगदी बारीक अशी मी पावडर करून घेतलेली आहे। जितकी शक्य तितकी बारीक करून घ्यायची आहे। आता ह्याच पद्धतीने मी सगळी पावडर करून घेते। तर हे बघा, छान मी मिक्सरमध्ये सगळी पावडर करून घेतलेली आहे आणि आपला पाक सुद्धा रेडी झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये पाक घालण्याआधी आपल्याला ज्याच्यामध्ये वडी थापायची आहे तो ट्रे तयार करून घ्यायचा आहे। तर मी एका ट्रेला तूप लावून घेतलेला आहे। तसेच मी इकोबॅगचा जो बेकिंग पेपर येतो तो अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे प्लेटच्या आकाराचा। तो मी ह्या प्लेटमध्ये ठेवणार आहे, म्हणजे बर्फी आपली व्यवस्थित लगेच निघते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ट्रेवर सुद्धा डायरेक्ट थापू शकता किंवा बटर पेपर सुद्धा लावू शकता। तर ह्या पेपरला सुद्धा मी तूप लावून घेणार आहे। तर आपला ट्रे तयार झालेला आहे। आता ही जी आपण पावडर केलेली आहे ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहे वरून। त्याचबरोबर वेलची पूड घालणार आहे। त्यानंतर आपण ही जी मिल्क पावडर घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया। आता हे छान मिक्स करून घेऊया पहिले। मिल्क पावडर घातल्यामुळे बर्फीला खूप छान चव येते। तसेच रवा घातल्यामुळे आपली बर्फी खूप छान दाणेदार अशी तयार होते, ती चिटकत वगैरे नाही खाताना। आता मिक्स केल्यावर आपण थोडा थोडा पाक घालूया। पहिले मी अर्धा पाक घालते। मिक्स करून घेऊया। पाक घातल्यानंतर आपल्याला लगेच वडी थापायची आहे। अजून थोडा पाक घालूया। हाताने मिक्स केलं म्हणजे छान मिक्स होते। तर हे बघा, जवळजवळ मी सगळा पाक घातलेला आहे। अगदी जर असा टोपाला शिल्लक राहिलेला आहे।
आता आपण लगेच ट्रेमध्ये हे थापून घेऊया मिश्रण आणि अशा पद्धतीने आपण प्रेस करूया थोडंसं. वरून ड्रायफ्रूट सुद्धा घालून घेऊया म्हणजे ते त्याच्यामध्ये छान सेट होतील. आता ट्रेमध्ये बर्फी व्यवस्थित पसरवून घेऊया, प्रेस करून घेऊया. आता आपण ह्याचे काप करून घेऊया. फक्त आपल्याला कट्स देऊन ठेवायचे आहेत, लगेच मोकळी नाही करायची आहे. बघा अगदी लगेच सेट झालेली आहे. आता बर्फी कट केल्यानंतर 10-15 मिनिटं आपण तशीच ठेवून देऊया आणि नंतर ती मोकळी करूया. तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि बर्फी छान सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी झटपट बर्फी तयार होते. तर आता पेपर असल्यामुळे इझिली आपल्याला प्लेटमधून काढता येणार आहे. तर आपण काढून घेऊया. हे बघा पेपर ठेवल्यामुळे हा फायदा होतो. आता हे बघा इझिली आपण बर्फीचे तुकडे मोकळे करू शकतो. हे बघा अगदी छान एकसारखे असे बर्फीचे तुकडे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघा आपली झटपट आणि स्वादिष्ट अशी बेसनची बर्फी तयार झालेली आहे. अगदी मऊसूत होते, तोंडात टाकल्याबरोबर विरघळते, दाणेदार अशी होते. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. बघा किती छान दाणेदार झालेली आहे. बघा अजिबात तोंडात चिटकत वगैरे नाही, खाताना टाळूला चिटकत नाही. अगदी छान अशी ही बर्फी तयार होते. तर आजची ही बेसन बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. ह्या दिवाळीमध्ये ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंट करून सांगा. तसेच अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.